डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने पाडले तोंडावर. अमेरिकेचा दादांत खोटेपणा जगापुढे तब्बल 8 वेळा. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यापासून धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत आणि यामध्येच आता भारताबद्दल अत्यंत मोठा दावा करण्यात आलेला आहे, ज्याने मोठे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 500% टॅरिफ लावण्याबद्दल धक्कादायक विधान केले. अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लावलेला आहे, मात्र त्यानंतरही त्यांनी थेट 500% टॅरिफ लावण्याचे संकेत दिले. भारताने कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाकडून तेल खरेदी थांबवावी याकरिता अमेरिकेचा दबाव आहे. या दरम्यान भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू होत्या, मात्र करार काही होऊ शकले नाहीत. अमेरिकेला भारताला अनेक गोष्टी विकायच्या होत्या, मात्र त्यामधून भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने भारत यावर विचार करत होता. काल अमेरिकेतून एक विधान आले आणि व्यापार करार का होऊ शकले नाहीत याबद्दल मोठा दावा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक फोन करणे आवश्यक होते, मात्र त्यांनी तो फोन केला नसल्याने व्यापार करार होऊ शकला नसल्याचे थेट अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटलेलं आहे. ज्यावेळी आम्हाला भारताचा फोन व्यापार करार करण्याबद्दल आला त्यावेळेस आम्ही पुढे निघून गेलो होतो. आता जरी भारताला आमच्यासोबत व्यापार करार करायची इच्छा असली तरी त्यांनी अगोदरप्रमाणे किंवा अगोदरची डील मिळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी केलेला दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं थेट भारताने स्पष्ट केलेलं आहे. शिवाय मोठा खुलासा केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यावर भाष्य केलं आहे. भारत आणि अमेरिकेत फेब्रुवारीपासून व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवरून वाटाघाटी झाल्या, पण अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी केलेले विधान पूर्णपणे चुकीचे आहे आणि मुळात म्हणजे विषय असा आहे की 2025मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या तब्बल 8 वेळा फोनवरून संवाद साधला आहे. दोघांमध्ये व्यापार करारावर चर्चा झाली. एवढंच नाही तर दोन्ही देश व्यापार कराराच्या अगदी जवळ पोहोचले होते. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक असून फायदा होऊ शकतो. यामुळे नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला नसल्यानेच व्यापार करार होऊ शकले नसल्याचं म्हणणं चुकीचं आहे, हे भारताने स्पष्ट केलं. अमेरिकेतून नरेंद्र मोदी यांनी फोन न केल्याने व्यापार करार होऊ शकला नसल्याने सांगितल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.